मॉर्निंग फॅमिली बघू शकता काल कसं हिरवगार वावर दिसत होतं, आज कसं काळ पावर गेलाय. अशी मेहनत करावी लागते तेव्हा माल येतो शेतकऱ्याला. हे आमच्या गावातील लक्ष्मी आईचे मंदिर. निसर्गरम्य वातावरण आहे, सगळीकडे पाखरांचा किलबिलाट. सूर्यदेवताचं नेमकंच आगमन होत आहे. सगळीकडे सुंदर गोड पाखरांचा आवाज आणि हे लक्ष्मी आईचे मंदिर. तर मित्रांनो, आज आपल्याला ऑर्डर आली होती 2200 इटाची. आता इटा भरणं काम चालू आहे. जामखेडला ऑर्डर आहे आपली. पाहिल्यावर कसं आहे आपल्याकडे सगळं. ते एक ट्रॅक्टर भरून उभा आहे, हे ट्रॅक्टर भरायचं काम चालू आहे. लक्षातच नव्हतं व्हिडिओ काढायचा, आता काढते. इट भरायचं चालू आहे, सगळे फॅमिली आणले आहो. चिल्लर पार्टी इथे म्हणलं पटकन भरून लांब जावं, भट्टी मोकळी करून घ्यावं. आज इकडं आले आप्पा. आपल्या कारवडी आता राडा निघला. आपले 2 ट्रॅक्टर शनिवारात पाणी पिऊन राहिले. हे 2 ट्रॅक्टर रेडी जायसाठी. शनिवारात मागवा. आपली मक्का ते तुम्ही बघू शकता कशी झाली. मक्का एक नंबर. ओय ट्रॅक्टर का पाय घाशी. हे निघले एक ट्रॅक्टर, 2 ट्रॅक्टर निघले आपले 2ही ट्रॅक्टर. हे चालले आपले गँग सगळे घरी. आमचे मोठे बंधू सिव्हिल इंजिनियर. काय नाही. हे आपलं खत टाकायचं काम चालू आहे. कोणतं खत आहे पप्पा? आहे खत कोणतं आहे? पोटॅश, हां, युरिया, हां, सुपर फॉस्फेट दाणेदार. हां, 3 टाईपचे खत टाकायचं काम चालू आहे. इकडं मंडी बुटी आरती मम्मी पप्पा सगळे चालू टाकू राहिलेत खत. आपले ट्रॅक्टर गेलेत पुढं माल भरून. आता मी चाललो मागून, पाहतो पोरांनी किती खाली केलं किती नाही. आपल्या कालवडी ते शेडमध्ये आहेत. चला तर येऊ आता. पाणी वाढलं आता, त्या दिवशी कमी होतं. जसं पाऊस पडन तसं तसं फुल होऊन जाईल. डावरवाडी शिवारात आलो होतो. इकडं फिरत फिरत जरा आमचा सक्षम भाऊ कसा खेळत आहे. पिल्लू इकडे ए सक्षम, सक्षम भाऊ इकडे. आपलं असं भीतीचं काम झालेलं आहे. इथं आपण बघा कसं काम केलेलं आहे, एकदम व्यवस्थित लेवल काम करून घेतलेलं आहे. इकडे आता कसं आहे, या साईडने आपण आपले कांडी गवत लावून देणार आहे. इथून तिथून हिरवं राहावं म्हणून इथून तिथून एंड पर्यंत कांडी गवत लावून देणार आहे. आणि हे बी उचलून घ्यायचं आहे का, हे बुटीनं काड्या तोडल्या, आपलं लाकड तोडले. तू नाही तोडले? कोणी तोडले? तुझ्या पप्पांनी तोडले का? बर बर बर, हो. आता इकडे आपण काय करणार आहे, इकडे टपरीची जेवढी जागा आहे 5 बाय 5 अशी आपण किती 30-35 फूट आहे, 7 वाफे करणार. असे आपण 7 वाफे तयार करून हे शेड निघल्यावर तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ते आपण घरीच तयार करणार आहे. आणि आपला इथं एक ऑलरेडी नळ आहे, एकच आहे इकडं.
आणि इथं पण आपण एक अजून नळ घेणार आहे, म्हणजे दोघांचे नाव 2 नळ. म्हणजे आपण भाज्या ते लावल्या का आपल्याला घरच्या घरी कोथिंबीर म्हणा, आपली मेथी, करडी, शेपू, चुका, 4-5 वांग्याचं झाडं, 2-3 टमाट्याचं झाडं, 10-20 भेंडीचं झाडं, गवारीचे झाडं सगळे लावायचे आपल्याला. गार्डन बगीचा आपल्याला घरातच, समजा डेली नीडच्या ज्या वस्तू लागतील त्या आपल्या आपल्या घरी निघतात. आणि 15 शेड निघल्यावर पाकिस्तान तुम्ही आपलं घर कसं ओके दिसन. मी ब्लॉग बनवून राहिलो तर म्हणता ताई आली पाहायला. इकडून बुटी वाहते, तिकडून आब्या पाहतय. ही आमची गल्ली आज शांत शांत. माझ्या मागे खूप कामं असल्यामुळे काय आपल्या पाठीला कोणी काही खाऊ घातलं नाही. आज ती उपाशीच आहे दुपारपासून. मी जायच्या अगोदर तिला ते सायतुकाचा पाला आहे ना, तो बांधून गेलो होतो. आणि त्याच्यानंतर तिला कोणीच काही खाऊ नाही घातलं. हे उपाशी झाली. आता काँग्रेस झाडपाला खाते इकडे.